पण एक गोष्ट आता तुम्ही प्रश्न विचारला सांगतो मी. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ. आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला निवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाही. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच. मला मंत्री करा. मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल कारण माहिती, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल. आमचं सगळं ठरलं. ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनाला राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू देतो. त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते. आमचं सगळं ठरलं. रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या आमच्या. मॅडमची परवानगी घेतली आणि ते त्यावेळेला भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते, मोठ्या पदावर, पण अत्यंत अस्वस्थ होते. त्यांनी काय काय सांगितलं मला ते काय बोलणार नाही. ते म्हटले मला हे दोघं मला निवडून दिसणार नाही. कोण? नागपूरवाले. म्हणून म्हटलं मला काहीतरी पद द्या. तर मी म्हटलं ठीक आहे. मी तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचं राज्यमंत्री आधी होतो, नंतर मुख्यमंत्री होतो. हे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट झालं. मी नंतर मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो. तर माझी आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली ती की मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं चला जमेल. पंतप्रधानांना बोलवलं. म्हटले तू हे परस्पर त्यांना आश्वासन दिले का? लगेच लक्षात आलं. म्हटलं हो नाही, मी मॅडमला विचारलं पण तुम्हाला विचारायचं चुकत झाली नाही. तर म्हटले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखे मी बिलकुल करणार नाही. पहिल्यांदा ते माझ्यावर रागवलं. मला डोक्याला मी हात लावला. म्हटलं काय किती मोठी चूक आहे. आणि मग नंतर आलो. म्हटलं तर काय ते मार्गच नाही ना, विचारायला पाहिजे होतं ना. माझी मोठी चूक झाली. शेवटी मंत्रिमंडळ करायचा अधिकार कोणाचा असतो? सोनिया गांधींनी मान्यता दिली ठीक आहे, पण शेवटी मंत्रिमंडळ ते करतात. मी काय बोलावं, मी कुठं लपवतो मला कळत. मी आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी, ते काही शक्य होणार. म्हणजे बाबा फक्त एकच मला वाक्य बोललं, ते माझ्या आयुष्यात तरी विसरलं. मला म्हटले तुम्ही माझा राजकीय खून केला. तुम्ही माझा राजकीय खून केला होता. वस्तुस्थिती होती. कोणी बोललो नाही, काय बोललो काही ठिकाणी मी वस्तुस्थिती. पंकजा ताईंचं नाव काढलं म्हणून सांगितलं. त्याच अनुषंगाने पंकजा मुंडेंची काय शक्यता वाटते ते मला माहित नाही. बाबा या बाबतीत सोनिया गांधींचं तुम्हाला ग्रीन सिग्नल असताना पंतप्रधानांनी नकार दिला, म्हणजे पक्षात पंतप्रधानांना तुमच्या किंमत होती. वारंवार असं बोलत होतं की सोनिया गांधींचं ऐकलं जातं. पक्षात घ्यायला सोनिया गांधींनी मान्यता दिली. त्या पक्षप्रमुख होते. मंत्रिमंडळ करायचा अधिकार पंतप्रधानांचा. हा म्हणजे त्या पदाचा मान पंतप्रधानांचा तसं नाही, वरून यादी येईल देईल असं नाही. म्हणजे मला तो प्रसंग सांगावा असं युवकांना वाटतं. किती मोठी गोष्ट. मला इतकं म्हणजे मेल्यासारखं झालं की आपण काय केलं. आता स्वाभाविक होतं. मला विचारलं पाहिजे. माझे बॉस होते तिथे, म्हणजे आधी होते, आता मी मुख्यमंत्री होते. विचारलं पाहिजे की असं करूया का. तिथंच नाही म्हटलं तर विषय संपला असता.